सांगली, सोलापूर, विजापूर, लातूर, उस्मानाबाद या परिसरामध्ये बेदाण्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आणि यंदा गेल्या 3-4 वर्षापासून बेदाण्याचे दर प्रचंड घसरलेले होते. मात्र यंदा प्रति किलो 300 ते 350 रुपये भाव बेदाण्याला मिळतोय. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येण्याची शक्यता वाटत असतानाच शत्रुराष्ट्र असलेल्या चायनामधून नेपाळ मार्गे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बेदाणा येऊ लागलेला आहे. नेपाळमधनं येणाऱ्या शेतीमालाला आयात शुल्क नसल्याचा फायदा या देशातल्या काही कंपन्या घेत आहेत आणि त्या कंपन्या नेपाळचा बेदाणा, चायनाचा बेदाणा नेपाळ मार्गे भारतामध्ये आणतायत. त्यामुळं देशांतर्गत बाजारपेठेतील बेदाण्याचे दर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात तोटा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा तोटा होऊ नये यासाठी माझं राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे व्यापार मंत्री, देशाचे कृषी मंत्री यांना विनंती आहे की नेपाळ मार्गे चायनाचा येणारा बेदाणा त्याची आवक तात्काळ थांबवावी, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल.